प्रयत्न झाला काय घडलं ऐकूया. देखता भरत प्रेम गहन नेत्राची वृत्ती झाली शीन ते कणेपणे भरत धार माझे नयन व्यापिले डोळे तुले झाले सुख पहा विठोबाचे मुख. या पंच ज्ञानेंद्रियापैकी डोळ्याची वृत्ती भरत झाली आणि त्यालाच मी पाहत होतो. ऐकता भरत कथा निरूपण श्रवणी कोंदले श्रवण नभ झाले शब्दायमान अनहत गहन लादले कान भरून ऐकेन तुझी कीर्ती हेची माझी विश्रांती देई देवा. त्या भरताचं भजन माझ्या कानाला गोड लागत होतं मी त्याच्यामध्ये ऐकता भरत प्रेम गोडी रसना रसाते ओसंडी अद्वैत छवी धडपडे सप्रेम आवडे भरताचे. जिभेच्या रसनेचा विषय बनला त्या भरताच्या गोडीचा अद्वैत द्वैत निघून गेला अद्वैत भाव निर्माण झाला. गीता भरत भजन गंध ग्राण विसरे गंधा बोल ग्राणे कुदला परमानंद प्रेम मकरंद. त्या भरताचा प्रेमाचा मकरंद म्हणजे श्वास असणारा माझ्या नाकाला गोड लागत होता. यापेक्षा दुसरा भरत सोनी वायू लागलांगी अंगदोळी सर्वांगी स्पर्शदांगी प्रेमे प्रेमाचा वारा भरताचा अंगाला लागत होता हे मी पाहिलं. भरत प्रेमा मणी भरले संकल्प विकल्प मुकले चंचल हरपले निश्चळ झाले प्रेम भावे. प्रेमाची भावना आहे मनामध्ये संकल्प विकल्प बाकीचे निघून गेले निर्विकल्प असणारी भरत रूपी आवड. नाटवे देगे भान नाटवे कार्याची आठवण नाटवे भरता भरतपण मदत कपिसी कपी कोण बोलतंय नाटवे निष्ठावान भक्त माझे हनुमानजी बोलतात. भरताला भरतपण विसरले आणि मी हनुमंतपणाला विसरलो आणि असं झालं तर अवघाची संसार सफल झाला गे माय. ही वृत्ती असणारी होते. भरत आदर्शिनी वृत्ती मावळली उभय स्फूर्ती कैचा राम कैचा मारोपे उर्मिला पती स्वरे कोण. वृत्ती आकर्षित करण्याचं काम साधूच आहे माय बाप. त्या भरतानं वृत्ती आकर्षण केली आणि हनुमानजी म्हणतात हनुमंत कोण मी भरत कोण दोघांना दोन्हीचा विसर पडला. सर्व शक्ती मरकटने निघाले स्थिती उशीर लागला रघुपती क्षमाने स्नेह मदत करणे. नम्रपणाचा कळस या ठिकाणी माझे हनुमानजी असताना प्रकट करतात. मग प्रभू एवढा आतापर्यंत इतिवृत्तांत सांगितला आणि म्हणून मला उशीर झाला माफ करा. सुदृढ माता धरले चरण मद क्षमा कर रघुनंदन अविके न मरकट. साधू असणारा भगवान परमात्म्याच्या पायाशी रद्द होऊन प्रामाणिकपणाची भाषा व्यक्त करतो. माफ करा मला लोटांगण घातलं भगवंताच्या पायावरती चरण तीर्थ ठेवलं मी माकड आहे मी चुकलो. भरत संपूर्ण कोंदला. दोघांचा संवाद आहे. एक स्वामी आणि एका सेवकाचा संवाद आहे पण दोघांच्या अंतःकरणामध्ये भरताची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि दोघंही विसरले. संसारामध्ये एवढं प्रेम आपल्या पतीवर भावावर मुलावर लावलं ना त्याचा संसार सफळ झाला. भरत आला असं संबंध उपवासे मद लागे. माझ्यासाठी उपवास केलास कोण म्हणतंय भरत आलाय असं समजून प्रभू म्हणतात उठ दोघे भोजन करू स्नान करू आणि पुढच्या कार्याला लागू. दोघे करू भोजन सुंदर सटसे राजांना सांडे वल्गला भरण खरी परिधान दिव्य
बसले राजाला राजाच्या वैभवासारखं राहायला पाहिजे. दिव्य असणारी कपडे, डोक्यावरती मुकुट सर, पुढच्या कोणी कामाला आज्ञा माझ्या सोडीला राज्यवंता रत्नाकरी मुकुटावरून सुंदर भूषण अंगीकार श्रीमंती आलेल्या माणसानं गरिबी सर करायचं नाही. माझ्या बाबा काकांना सांगायचं तसंच राहायचं. आती माजायचं नाही, आती लाजायचं नाही. हनुमान त्या ठिकाणी भरताला भरत बोलला. भावे कपिसे रामालिंगीर देसे देखदान सुनिवासी प्रेम उत्कर्षे भाव आहे, नसंत भरत भाव निर्माण झाला माझ्या हनुमंताला असणारा लिंगन दिला. गणपती सगळं मांडव विधाने तुझ्याकडे भरत प्रेमादी गोड भोग गुणंदन फुलविला देवाला भुलवण्याची ताकद भक्तात आहे. सगळे वानर टक टक बघू लागले. काय करतं बघा रे त्या हनुमंता. सगळं आटोपत झाली जगदाशी गुरबी पडली भरत प्रेम उरलं तरी समाधी लागले सर्वास समाधी लागली याचा अर्थ असा आहे, भक्तीमध्ये प्रेम रसामध्ये जो दंग असतो त्याची सर्वोच्च भक्ताची अवस्था म्हणजे समाधी अवस्था असते. शरणागत श्रीराम भजने सावचित सत्वावस्था गिळून तेच काय बोलत रामासे शेवटची ओवी सांगतो आणि पूर्ण विराम देतो. रामराज्यामध्ये विभीषणाच्या लंकेमध्ये सद्भक्त असलेला सत्वगुणाचा विभीषण होता. ज्यानं सत्व 3 अवस्थेपैकी एक अवस्था गेली ती म्हणजे सत्व अवस्था. त्यावेळेला दोघं प्रेमात असणारे अडकले. पण तिसऱ्या माणसानं म्हणजे विवेकी माणसानं जागृती अवस्थेत राहिलं पाहिजे. सावध होऊन आता पुढची अवस्था काय सांगणार आहे, कुणाला असणार त्या ठिकाणी उपदेश करतो ही वक्त्याचा पुढच्या मुखातून कथा ऐकूया. आमच्या वाणीला पूर्णविराम. पुंडलिकावर जय विठ्ठल श्रीनाथे वदगार रामकृष्ण हरिमौली ज्ञानेश्वर भारत संत मोतीराम महाराज